आज शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. या बदलांचा स्वीकार करून त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. फक्त उपकरणे बनवून चालणार नाहीत, तर त्याचा उपयोग, त्यातून समस्या कशी दूर होईल याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकी ज्ञानाबरोबरच जनरल नॉलेजचाही अभ्यास केला पाहिजे. मार्काच्या मागे न लागता नवनवीन शिक्षण घेतलं पाहिजे. आज हस्तकला, रांगोळ्यांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे दर्शन या ठिकाणी घडले आहे. आपली संस्कृती टिकविण्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच संस्कार झाले पाहिजे. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद असेच आहे, असे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांनी सांगितलंय. हे जे युग आहे ते विज्ञानाचे युग आहे आणि विज्ञानाशिवाय आपल्या जीवनाचे पानही हलत नाही. सकाळी जेव्हा आपण उठतो आणि आपली दिनचर्या सुरू होते तेव्हापासून ज्या आपण दिवसभरात वस्तू वापरतो त्या सर्व या विज्ञानाचीच आपल्याला मिळालेली देण आहे. आपण पाहतो की पूर्वीच्या काळी मनुष्य हा विज्ञान नसल्यामुळे त्याचं जीवन अतिशय कठीण होतं. परंतु त्यानंतर मानवाने आपलं जीवन सुकर करण्यासाठी विज्ञानामध्ये प्रगती केली आणि आज आपण पाहतो की त्या विज्ञानाच्या मदतीमुळे आपण आपले जीवन अतिशय आनंदाने व्यतीत करत आहोत. आपण पाहतो की आपला जो समाज आहे, जो देश आहे, ज्या देशाने विज्ञानाची कास धरली तो देश प्रगत होतो. प्रगत राष्ट्र म्हणून ते जगामध्ये नावारूपास येतं. विज्ञान प्रदर्शनाबरोबरच आज मला पाहून आनंद झाला की आपल्या शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कार्यक्रम स्पर्धा या इतर सर्व वेगवेगळ्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. कारण आपण आज पाहतो की बऱ्याच वेळेस शाळांमध्ये फक्त आपल्या शाळेतील विद्यार्थी हे गुणवत्तेमध्ये कसे चांगले राहतील याकडे जास्त लक्ष दिलं जातं. परंतु आपल्या या संस्थेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये असणारी जी कला आहे त्यांनाही वाव देण्याचं अतिशय चांगलं काम या शाळेमार्फत, या संस्थेमार्फत केलं जातं. आणि आपण सर्व विद्यार्थी भाग्यवान आहात की आपल्याला या अशा शाळेमध्ये शिक्षण घेण्याचं भाग्य लाभलं. आणि त्यासाठी आपल्या शाळेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. या प्रदर्शनामध्ये अतिशय छान असे मॉडेल पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांची जी कल्पनाशक्ती आहे त्याचा विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला वापर करून अतिशय सुंदर असे मॉडेल या ठिकाणी तयार केले. आणि मला वाटतं की या अशा उपक्रमामधूनच आपल्या शाळेतील विद्यार्थी भावी जीवनामध्ये एक यशस्वी जीवन जगण्यासाठी चांगले नागरिक, चांगले वैज्ञानिक तयार होतील आणि आपल्या देशाचं नाव, आपल्या शाळेचं नाव, आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करतील अशी मी शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदी या प्रशाला श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल व महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित गणित विज्ञान, हस्तकला व रांगोळी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मनपाचे शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण समवेत डॉक्टर राहुल झंवर, या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा, व्हाईस चेअरमन दशरथ खोसे, सचिव र.धो. कासवा, सहसचिव राजेश झालानी, संजय चोपडा, सीमा गुंदेचा, रश्मी येवलेकर, बन्सी नन्नवरे, मनसुखलाल पिपाडा, एल.के. आव्हाड, सचिन डागा, विनोद कुमार कटारिया, कांचन गावडे मुख्याध्यापिका प्राथमिक, योगिता गांधी माध्यमिक, मुख्याध्यापक दत्तात्रय कसबे आदी उपस्थित होते. डॉक्टर राहुल झंवर म्हणाले की गणित, विज्ञान, हस्तकला, रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना चालना देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत सहभागी झालं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला अनुभव येत नाही. विविध क्षेत्रात सहभागी झाल्यामुळे आपली आकलन शक्ती वाढते. यावेळी अतिशय सुंदर वेगवेगळे उपकरण विद्यार्थ्यांनी सादर केले होते.
आज इथं या वार्षिक स्नेह संमेलनाच्या गणित, विज्ञान, हस्तकला आणि रांगोळी या कार्यक्रमाला मला आज बोलवलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम संस्थेचे आभार मानतो. आणि या कार्यक्रमाच्या ओघाने आम्ही शाळेत असताना वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे फक्त डान्स असणं किंवा नाटक असणं ही एक कल्पना मुलांच्या मनामध्ये जमलेली होती. पण या शाळेचं हे जे आज उपक्रम त्यांनी राबवलं आहे की विज्ञान, गणित, रांगोळी आणि चित्रकला आणि हस्तकला हे जे वेगवेगळे उपक्रम शाळा राबवते याच्यात ती मुलांच्या फक्त शैक्षणिक नाही तर सांस्कृतिक म्हणा किंवा त्यांच्या अंगामध्ये असणारे जे कलागुण आहे त्यांना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे. आता सध्या आपण बघतोय की प्रत्येक म्हणजे क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येक फील्डमध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे. तर आपल्याला कॉम्पिटिशन करताना फक्त शिक्षणच महत्त्वाचं नसून त्याच्याबरोबर आपला सर्वांगीण विकास होणं हे तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे आपणही सर्वांनी प्रत्येक वेळेस या वेगवेगळे शाळेचे उपक्रम राबवत असते त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी जेवढा आपला सहभाग करता येईल, यावर्षी त्यांना नाही जमलं त्यांनी पुढच्या वर्षी नाही जमलं त्यांनी पुढच्या वर्षी, असा प्रत्येकाने सहभाग घ्या. तुम्हाला ते उपक्रम राबवता आले नाही आले, तुम्ही यशस्वी झाले नाही यशस्वी झाले, त्यांनी काय आपल्याला कोणी शिक्षा देणार नाही. आणि आपल्या शाळेतले सर्व शिक्षक जे असतात ते आपल्याला ह्या कामामध्ये नक्की मदत करतच असतात. पण जोपर्यंत आपण अपयश होत नाही तोपर्यंत आपल्याला यशाची पायरी चढता येत नाही. कारण का अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जेव्हा शाळा काही वेगवेगळे उपक्रम राबवतील, नगरमध्ये असेल, नगरच्या बाहेर असतील, त्यामुळे सर्वांनी म्हणजे जेवढं जमेल तेवढं शक्यता सहभाग घ्यावा. दुसरा मुद्दा असा राहिला की उपक्रमाबद्दल जर बोलायचं तर सर्व विद्यार्थ्यांनी म्हणजे मी 1ली ते 7वी किंवा 8वी ते 12वी असा फरक करणार नाही. सर्व विद्यार्थ्यांनी उपक्रमामध्ये जे विषय मांडले ते आत्ताच्या काळामधले जे सर्व विषय होते त्याच्या अनुषंगानेच त्यांनी सगळे विषय मांडले होते. त्याच्यामधले काही विषय म्हणजे मुलांनी काही विषयामध्ये मेडिकल फील्डच्या रिलेटेडही काही बऱ्यापैकी विषय मांडले. मी एक काही प्रदर्शनामध्ये बघत होतो तर त्यांनी एक DNA मॉड्यूल म्हणजे मांडला होता आणि त्या DNA बद्दलही सर्व माहिती ते जे विद्यार्थी उभे होते त्यांना सगळ्यांना देता येत होती. दुसरं काही जणांनी की आपल्याला आत्ताच्या काळाच्या समस्या समजतात ते, पण त्याचं निराकरण कसं करायचं ह्याच्याबद्दलचे जे ऑप्शन्स या विद्यार्थ्यांनी दिले त्याच्यातले काही प्रदर्शन खूप चांगल्या पद्धतीने होते. म्हणजे कार्बन उत्सर्जनाचा जो प्रकल्प होता तो खूप चांगल्या पद्धतीने मांडण्यात आला होता. आणि औद्योगिकरण शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या प्रगल्भतेला, त्यांच्या सुप्त गुणांच्या कल्पकतेला वाव मिळावा या दृष्टीने प्रशालेमध्ये कार्यानुभव या विषयाचे प्रदर्शन मांडण्यात आले. विद्यार्थी फक्त कार्यानुभवाच्या वस्तूच तयार करत नाही तर त्या वस्तू निर्मितीतून या कलेतून एक सुंदरसा विषय त्यांनी आज या प्रदर्शनात मांडलेला आहे. आणि तो विषय म्हणजे आपल्या सर्वांना भेडसावणारी समस्या ती म्हणजे वाढतं शहरीकरण आणि त्यातून निर्माण होणारं प्रदूषण. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी शहरीकरणाची कारणं, त्यासाठी करावयाचे उपाय याचं प्रदर्शनात सुंदर अशी मांडणी केलेली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे होणारे ध्वनी प्रदूषण, त्याचबरोबर वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण, या प्रदूषणाने लोकांना होणारा त्रास, होणाऱ्या विविध व्याधी या उत्तम प्रकारे आपल्या कलागुणांनी, आपल्या कलात्मकतेने इथे मांडण्यात आलेले आहे. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विमानतळ, ट्रॅफिक, त्याचबरोबर मिरवणूक यांसारख्या ज्या काही समस्या आहेत की ज्याच्यामुळे रस्त्यांची अवस्था, की ज्याच्यामुळे माणसाचं जीवन असह्य बनत चाललेलं आहे, या समस्या ज्वलंतपणे मांडण्याचा प्रयत्न संस्थेच्या प्रयत्नाने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी अगदी उत्तमरित्या मांडलेला आहे. आणि या प्रदर्शनाला पालकांनी, संस्था पदाधिकाऱ्यांनी आणि सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तम अशी दाद दिलेली आहे. मी सर्वांचे या
प्रदर्शनाच्या निमित्ताने आभार मानते. धन्यवाद. शिशुसंगोपन संस्था ही अहमदनगर शहरामध्ये गेली अनेक दशकं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करीत आहे. या शिशुसंगोपन संस्थेने जे शिक्षण क्षेत्रामध्ये जी उंची मिळवलेली आहे ती खरोखरच अतिशय कष्टाने मिळवलेली अशी ही उंची आहे. आज शहरामध्ये एक नामांकित शाळा आणि एक नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून शिशुसंगोपन संस्थेकडे पाहिलं जातं. या संस्थेमध्ये आज जवळजवळ 2,500 विद्यार्थी शिक्षण घेतात. अगदी पहिलीपासून 12वीपर्यंत, अगदी बालवाडीपासून म्हटलं तरी चालेल. बालवाडीमध्ये जवळजवळ 150 विद्यार्थी इथे शिक्षण घेतात. प्राथमिक विभागामध्ये जवळजवळ 1350 विद्यार्थी आहेत आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागामध्ये 900 विद्यार्थी शिक्षण घेतात. आणि सुसऱ्याला जे आमची संस्थेचं विद्यालय आहे त्याच्यामध्येही जवळजवळ 400 विद्यार्थी शिक्षण घेतात. आणि खरं तर वार्षिक स्नेहसंमेलन हा प्रतिवर्षी केला जाणारा शाळांच्या मधला कार्यक्रम आहे. या निमित्ताने शाळांच्यामध्ये जी प्रगती असती ती पालकांना, विद्यार्थ्यांना आणि पाहुण्यांना पाहायला मिळते. आज विद्यार्थ्यांनी जे या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने जे प्रदर्शन आजपासून सुरू होत आहे ते अतिशय जिवंत असं प्रदर्शन आहे, पाहण्यासारखं आहे. विद्यार्थ्यांनी स्वकष्टाने ह्या गोष्टी जमवलेल्या आहेत आणि त्यातून त्यांनी ते प्रदर्शन लावलेलं आहे. शिक्षकांचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि या निमित्ताने ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतं. अतिशय सुंदर असा कार्यक्रम ती पुढील 3-4 दिवस या संस्थेच्या माध्यमातून शहरवासियांसाठी पाहायला मिळणार आहे. खूप चांगल्या प्रकारचं नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळेचे प्राचार्य हे सगळे एक होऊन हे अशा प्रकारचं कार्य केलं जातं आणि त्यामुळे संस्थेच्या शिक्षणातील प्रगतीकडे निश्चितपणाने पाहिले जाण्यासारखा हा भाग आहे. अतिशय उत्तम प्रकारचं नियोजन, संयोजन आणि काम करण्याची पद्धती आपल्याला शिशुसंगोपन संस्थेच्या सर्व परिवारामध्ये पाहायला आणि ऐकायला निश्चित आनंद वाटेल अशा प्रकारचं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. तेव्हा यावर्षीचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्तम दर्जाचा होणारच आहे. त्यासाठी वेगवेगळे पाहुणे वेगवेगळ्या समारंभाच्या निमित्ताने संस्थेमध्ये येणार आहेत. त्यांचे विचार विद्यार्थ्यांना ऐकवले जाणार आहेत आणि त्याचबरोबर शिक्षकांना सुद्धा या विचारांचं फलित पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.